हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्यापासून सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, विरोधक सरकारला घेरणार। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्रांना महालक्ष्मी रेसकोर्सवरील जागा जाऊ नये, कुणाच्या फायद्यासाठी RWITCच्या वतीने डील केली, आदित्य ठाकरेंचा सवाल। राज्य सरकारच्या मान्यतेनंतर महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा BMCच्या ताब्यात, उर्वरित 91 एकर जमिनीत RWITC कडून वापरासाठी राखून। 55 जागा आम्हाला महायुतीत मिळणार असतील तर समाधानी नाही, तीनही पक्ष 100 जागा लढू म्हणतात। जर 100 वर सगळे लढले तर सर्वांना वेगवेगळं लढावं लागेल, अमोल मिटकरींचं वक्तव्य। भाजप मोठा पक्ष, महायुतीच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजावावं, मिटकरींना बावनकुळेंच्या कानकिस्त्या, बावनकुळेंकडून राज्यात डबल इंजिन सरकार येण्याचा उल्लेख। कोणी कितीही डोकं फोडलं तरी भाजप 200च्या खाली जागा लढणार नाही, दादा गटाला 20 ते 22 आणि शिंदे गटाला 30 ते 35 जागा मिळतील, रोहित पवारांचा टोला। मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट दरेकरांनाही आवर घाला, अमोल मिटकरींचं वक्तव्य। तर मिटकरींच्या बोलण्याला लगाम घाला, दरेकरांची टीका। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? पॅलेस्टाईन बाबतीत सरकारची भूमिका काय? संजय राऊतांकडून ओवेसींची पाठराखण। ओवेसींची भूमिका भारत विरोधी, ओवेसींना आमचा विरोध आहे आणि कायम राहील, ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची प्रतिक्रिया। ओवेसीची जीप कोणी छाटणार असेल तर माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जा, नितेश राणेंचा हल्लाबोल। भाजपला काँग्रेसची माणसं मारायची आहेत, एनसीबीमधील जुन्या नेत्यांची इच्छा असेल तर पक्षाची दारं खुली, सूर्यकांता पाटलांची प्रतिक्रिया। 100% दरवाजा बंद नाही, शरद पवारांकडून स्पष्ट, पक्षाला वाटत असल्यास लोकहितासाठी विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, राजेश टोपेंचं विधान। 9 ऑगस्टला सर्व मुद्दे समोर ठेवणार, आमचे मुद्दे जो सोडवणार त्याच्यासोबत जाणार, बच्चू कडूंची भूमिका। मी देश पातळीवर काम करणार, दगा एक बार हो सकता है, बार बार नाही, नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका। तर ब्रँडला लोक कॉपी करतात म्हणत यशोमती ठाकूरांनाही लगावला टोला। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई, ड्रग्ज प्रकरणानंतर पालिका ऍक्शन मोडवर, अनधिकृत बार आणि पबवर पालिकेची तोडक कारवाई सुरू। मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय, तर बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा विरोध। ईडीनंतर आता सीबीआयकडून अरविंद केजरीवालांना अटक, दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी चौकशी करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।